नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. सकारात्मक विचार करून तुम्ही तुमचं जीवन बदलून टाकू शकता. कोणते बदल घडवून आणणे शक्य आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही आनंदी राहता. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी यशस्वी, सुखी व आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगचा लगेच जाणवणारा परिणाम म्हणजे आनंदी जीवन. आपल्याला जीवनात अनेक गोष्टी हव्या असतात. उदाहरणार्थ पैसा, घरदार, मान सन्मान या गोष्टी वापरून आपण आनंदी होण्याचा प्रयत्न करतो. परंतु या सर्व गोष्टी असून विचार नकारात्मक असतील तर मनुष्य दुःखी होतो. सकारात्मक विचारसरणी असेल तर कोणतीही अडचण ही अडचण वाटत नाही. इतर गोष्टी थोड्या कमी असल्या तरी जीवन सुखी आणि आनंदी वाटतं. जीवनातील अडचणी, काळजी कमी होते. आशावादी वातावरण निर्माण होतं. निराशेतून सुटका होते. अडचणीतून मार्ग निघतो. पॉझिटिव्ह थिंकिंग हे मजेत जीवन जगण्याचे अनेक मार्ग दाखवतं. आयुष्य सुखी व आनंदी होतं. जीवनाबद्दल कृतज्ञ बनवते. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जे आहे त्याचा आनंद घेण्याची सवय लागते. जीवनात जे मिळाले आहे ते वरदान वाटतं. त्यामुळे जीवनाबद्दल कृतज्ञता वाढते. नकारात्मक व्यक्तीला कितीही मिळालं तरी सगळं असूनही पाहिजे असते अशी व्यक्ती समाधानी होऊ शकत नाही. नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या व्यक्तीला इतरांबद्दल द्वेष, असूया वाटते. इतरांबद्दल चांगलं झालेलं पाहत नाही. अशी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडते. जीवनाची भव्यता तिला जाणवत नाही. तुम्ही जर पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याचे मनापासून जर ठरवलं तर जीवनाचा खरा अर्थाने आनंद घेऊ शकता. इतरांबरोबर हसू खेळू नाचू शकता. कोणत्याही परिस्थितीत अगदी मजेत राहू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं आरोग्यही चांगलं राहतं. जो आनंदी, समाधानी आहे, जीवनाबद्दल कृतज्ञ आहे, त्यांची प्रकृती, आरोग्य आपोआपच ठीकठाक राहतं. सकारात्मक विचारसरणीमुळे ताण, स्ट्रेस कमी होण्यास निश्चित मदत होते. ताण कमी झाल्याने अधिक कार्यक्षमता वाढते. स्ट्रेस व आरोग्य याचा जवळचा संबंध आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य चांगलं राहतं. ज्यांचे जीवन, करिअर, बिझनेस तणावपूर्ण आहे त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंगची सवय लावून घ्यावी. आनंदी व्यक्तीचे आयुष्यमान जास्त असतं. वयस्कर लोकांनी पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याचा निर्धार केला तर त्यांचं आयुष्यमान वाढण्याची शक्यता 35% वाढते. सहनशक्ती वाढते. प्रत्येकाला काही ना काही अडचणी, समस्या असतात. सकारात्मक विचारसरणीचे लोक जीवनातील अडचणींना धीराने सामोरे जातात. त्यांची सहनशीलता वाखाणण्यासारखी असते. जेव्हा आपण जीवनाची उजळ बाजू पाहतो तेव्हा आपण मनाला एक प्रकारचे प्रशिक्षण देत असतो. या प्रशिक्षणातून आपली सहनशक्ती वाढत जाते. इतर लोक जेव्हा दुःख, वेदना, राग यांनी बेजार झालेले असतात तेव्हा सकारात्मक व्यक्ती यातून मार्ग काढण्याचा विचार करत असते. या लोकांकडे अमर्याद ऊर्जा आणि प्रेरणा असते. कठीण परिस्थितीत ते आत्मविश्वासाने पुढे जातात आणि यशस्वी होतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वप्रतिमा उजळून टाकते. सकारात्मक विचारसरणीचे लोक स्वतःबद्दल नेहमी चांगल्या भावना ठेवतात. त्यांच्या मनात तेजस्वी स्वप्रतिमा असते. असे लोक स्वतःमध्ये जे आहे ते पुढे आणतात. जे नाही त्याबद्दल वाईट वाटून घेत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्वात काही कमी असले तरी त्याच्यात न्यूनगंड नसतो. ते नेहमी आत्मविश्वासाने वावरतात. नकारात्मक लोक स्वतःबद्दल नाखुश असतात. थोडे जरी वाईट झालं, काही त्रास झाला तरी स्वतःला दोष देतात. त्यांची स्वप्रतिमा डागाळलेली असते. मग असे लोक जीवनात कसे यशस्वी होणार? जेव्हा आपण स्वतःवर खुश असू तेव्हा जग सुंदर दिसतं. आपला दृष्टिकोन विशाल होतो. इतरांचे दोष डोळ्याआड करता येतात. इतरांचाही तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक मोठ्या व्यक्तिमत्वाचा माणूस अशी प्रतिमा निर्माण होते. नातेसंबंध आणि मैत्री दृढ होते. वरील सर्व गोष्टी एकत्र आल्यावर दृढ नातेसंबंध आणि मैत्री निर्माण न झाले तर नवलच. सकारात्मक विचारसरणी छोटे छोटे दुरावे दूर करून माणसामाणसातील प्रेम वाढवतं. नकारात्मक व्यक्तीचा दृष्टिकोन संकुचित असतो. त्यांची इतरांबद्दलची भावना पूर्वग्रह दूषित असते. त्यांच्यात स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल विचित्र कल्पना असतात. नकारात्मक विचार करून अनेक जण जवळच्या नातेवाईकांना दुरावतात. इतरांमधील चांगल्या गोष्टी पाहिल्या तर आपोआपच मैत्री निर्माण होते. सकारात्मक व्यक्ती शक्यतो मोठे गैरसमज करून घेत नाही. जरी काही गैरसमज झाले तर ती बोलून टाकते. माणसामधील प्रेम संबंध ही खूप मोठी गोष्ट आहे. हे त्यांना सहजच पडतं आणि हे लोक जीवन उदात्त करण्याला महत्त्व देत असतात.
तेव्हा तुम्हीही आजपासून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. निगेटिव्ह विचारांना दूर ठेवा आणि तुमच्या जीवनामध्ये सुखी, समाधानी आणि आनंदी राहण्याचा नक्की प्रयत्न करा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.